फुटेज हे काल आलेले आज तरी CID ऑफिसकडे आहेत का, हे पण एक महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्याकडे त्यांनी ते जमा केलेत का, त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित, याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत. वाल्मिक कराड हे जवळपास आपण जर बघितलं तर 31 तारखेपर्यंत फरार होते. मग ही फरार होण्यामध्ये कुणाचा नेमका हात असू शकतो का? तर ज्या पद्धतीने ताफा दिसतोय, गाड्या दिसत आहेत आणि पोलिसांचा वरती देखील संशय व्यक्त केला. याची सगळी जिम्मेदारी ह्या यंत्रणेनं घेतली पाहिजे. आज आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण अशोक काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत. त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही, त्यांनी CCTV फुटेज दिलेले आहेत, त्याची बातमी आलेली आहे. यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का. आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का. कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला. याची जिम्मेदार पूर्ण CID SIT यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय. आज काय भेट वगैरे घेणार आहेत का तुम्ही त्यांची? काही मी आज भेट घेणार आहे. आता थोड्या वेळात भेट घेणार. SITचे अधिकारी आहेत आणि CIDचे अधिकारी आहेत, त्यांची मी आता भेट घेणार आहे. केज ऑफिसला भेट घेणार आहे. भाऊ, याच्यामध्ये हे जे 9 आरोपी एकूण या प्रकरणामध्ये आहे, याचे व्यतिरिक्त बी आरोपी असण्याची शक्यता आहे का? तुमचा काय संशय आहे? शक्यता नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी, जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावर खाली किती लोक ह्यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे. त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला, किंवा ते त्यांचं काम आहे तपासात ते आलं आहे का हे आम्हाला माहिती देण्याचं का. आम्ही लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे. आम्ही मागच्या 10 दिवसापूर्वीसुद्धा ज्यावेळेस आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलं आहे का, आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रूफली पाहिजे. तोंडी आम्ही घेणार नाही. वाल्मिक कराड अटक झाल्यापासून श्वसनाचा त्रास आहे असं सांगून मशीन मागितली गेली. काल ते परत उपचारासाठी तो दवाखान्यात दाखल झाला. हे बेल मिळाव्यासाठी एक ग्राउंड तयार केला जातोय का? काय तुमचा काय संशय आहे याच्याबद्दल? यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो आहे की मला संशय आला आहे आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे. पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात, ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही? जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो, तो काल परत आता 29 तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय. तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे, किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे. मी आज जाणार आहे CID. वाल्मिक कराड उपचार वारंवार घेतोय, मग तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या गोष्टीकडे? हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे. कारण हा तो सगळा उपचाराचा ड्रामा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही. तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे, आपण दुःखात आहेत, आपण मोर्चात आहेत, आपण रस्त्यावर आहेत, आपण न्याय मागतो, हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय. उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? आता हां, तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं असेल, संपर्कात येणारे लोक, त्यांना देणारा कोणी एखादी सूचना, त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल, त्या हिशोबानं त्यांचं चालू आहे. PSI माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला. त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या, की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले, हे सगळ्यांना भेटू शकायलेत, पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही. समोर आलेले व्हिडिओ हे आहेत, तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे CCTV फुटेज हे ह्यांनी हस्तगत केले नाहीत, याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत हे यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात. मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले, कारण आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत सोशल मीडियात येतात, तुम्ही दाखवतात, तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे. आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे,
पण आमचा जर विश्वासघात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेल्या नाही. तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे? खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे. आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देतात तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आत्तापर्यंत ही गोष्ट किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे. म्हणजे तुमचा सर आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे. आणि माझा कालपासूनचा मी बोलतो आहे कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर 15-15 गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात, मिटिंग घेतात, सगळं ह्यांचं कटकारस्थान शिजतं आहे. एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज बोलतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता. मी हे स्पष्ट बोलतो. ओके चला थँक्यू. साहजिकच आहे गोष्ट, कारण का आजपर्यंत त्यांनी काय विटनेस जमा केलेत, कुठले CCTV फुटेज हे काल आलेले आज तरी CID ऑफिसकडं आहेत का, हे पण एक महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्याकडे त्यांनी ते जमा केलेत का, त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित, याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत. वाल्मिक कराड हे जवळपास आपण जर बघितलं तर 31 तारखेपर्यंत फरार होते. मग हे फरार होण्यामध्ये कुणाचा नेमका हात असू शकतो का? तर ज्या पद्धतीने ताफा दिसतोय, गाड्या दिसत आहेत आणि पोलिसांचा वरती देखील संशय व्यक्त केला. याची सगळी जिम्मेदारी ह्या यंत्रणेनं घेतली पाहिजे. आज आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण अशोक काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत, त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही, त्यांनी CCTV फुटेज दिलेले आहेत, त्याची बातमी आलेली आहे. यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का? आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला. याची जिम्मेदार पूर्ण CID SIT यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय. आज काय भेट वगैरे घेणार आहेत का तुम्ही त्यांची? काही मी आज भेट घेणार आहे. आता थोड्या वेळात भेट घेणार? SITचे अधिकारी आहेत आणि CIDचे अधिकारी आहेत, त्यांची मी आता भेट घेणार आहे. केज ऑफिसला भेट घेणार आहे. भाऊ, याच्यामध्ये हे जे 9 आरोपी एकूण या प्रकरणामध्ये आहे, याचे व्यतिरिक्त बी आरोपी असण्याची शक्यता आहे का? तुमचा काय संशय आहे? शक्यता नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी, जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावर खाली किती लोक ह्यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे. त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला, किंवा ते त्यांचं काम आहे तपासात ते आलं आहे का हे आम्हाला माहिती देण्याचं का आम्ही लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे. आम्ही मागच्या 10 दिवसापूर्वीसुद्धा ज्यावेळेस आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो, आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलं आहे का, आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रूफली पाहिजे. तोंडी आम्ही घेणार नाही. वाल्मिक कराड अटक झाल्यापासून श्वसनाचा त्रास आहे असं सांगून मशीन मागितली गेली. काल ते परत उपचारासाठी तो दवाखान्यात दाखल झाला. हे बेल मिळावं ह्यासाठी एक ग्राउंड तयार केला जातोय का? काय तुमचा काय संशय आहे याच्याबद्दल? यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो आहे की मला संशय आला आहे आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे. पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात, ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही? जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो, तो काल परत आता 29 तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय. तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे, किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे. मी आज जाणार आहे CID. वाल्मिक कराड उपचार वारंवार घेतोय, मग तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे. कारण हा तो सगळं उपचाराचा ड्रामा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही. तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे, आपण दुःखात आहेत, आपण मोर्चात आहेत, आपण रस्त्यावर आहेत, आपण न्याय मागतो, हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय. उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? उपचार आता घेतले जातात वारंवार. हां, तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं असं
संपर्कात येणारे लोक, त्यांना देणारा कोणी एखादी सूचना, त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल, त्या हिशोबानं त्यांचं चालू आहे. PSI माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला. त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या, की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले, हे सगळ्यांना भेटू शकायलेत, पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही. समोर आलेले व्हिडिओ हे आहेत, तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे CCTV फुटेज हे ह्यांनी हस्तगत केले नाहीत, याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील, असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत हे यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात. मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले, कारण आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत सोशल मीडियात येतात, तुम्ही दाखवतात, तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे. आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे, पण आमचा जर विश्वासात घात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेल्या नाही. तुम्हाला चौकशीसाठी, कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे? खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देतात, तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट, किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे. म्हणजे तुमचा आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे. आणि माझा कालपासूनचा मी बोलतो आहे कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर 15-15 गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात, मिटिंग घेतात, सगळं ह्यांचं कटकारस्थान शिस्त आहे. एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज बोलतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर बोललो नाही मी, की त्यांना जर अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता. मी हे स्पष्ट बोलतो. ओके चला, थँक्यू. साहजिकच आहे गोष्ट, कारण का आजपर्यंत त्यांनी काय विटनेस जमा केलेत, कुठले CCTV फुटेज हे काल आलेले आज तरी CID ऑफिसकडे आहेत का, हे पण एक महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्याकडे त्यांनी ते जमा केलेत का, त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित, याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत. वाल्मिक कराड हे जवळपास आपण जर बघितलं तर 31 तारखेपर्यंत फरार होते. मग हे फरार होण्यामध्ये कुणाचा नेमका हात असू शकतो का? तर ज्या पद्धतीने ताफा दिसतोय, गाड्या दिसत आहेत आणि पोलिसांचा वरती देखील संशय व्यक्त केला. याची सगळी जिम्मेदारी ह्या यंत्रणेनं घेतली पाहिजे. आज आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण अशोक काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत, त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही, त्यांनी CCTV फुटेज दिलेले आहेत, त्याची बातमी आलेली आहे. यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का? आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला. याची जिम्मेदार पूर्ण CID SIT यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय. आज काय भेट वगैरे घेणार आहेत का तुम्ही त्यांची? काही मी आज भेट घेणार आहे. आता थोड्या वेळात भेट घेणार? SITचे अधिकारी आहेत आणि CIDचे अधिकारी आहेत, त्यांची मी आता भेट घेणार आहे. केज ऑफिसला भेट घेणार आहे. भाऊ, याच्यामध्ये हे जे 9 आरोपी कुणी या प्रकरणामध्ये आहे, याचे व्यतिरिक्त बी आरोपी असण्याची शक्यता आहे का? तुमचा काय संशय आहे? शक्यता नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी, जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावर खाली किती लोक ह्यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे. त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला, किंवा ते त्यांचं काम आहे तपासात ते आलं आहे का हे आम्हाला माहिती देण्याचं का आम्ही लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे. आम्ही मागच्या 10 दिवसापूर्वीसुद्धा ज्यावेळेस आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो, आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलं आहे का, आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रूफली पाहिजे. तोंडी आम्ही घेणार नाही. वाल्मिक कराड अटक झाल्यापासून श्वसनाचा त्रास आहे असं सांगून मशीन मागितली गेली. काल ते परत उपचारासाठी तो दवाखान्यात दाखल झाला. हे बेल मिळावं ह्यासाठी एक ग्राउंड तयार केला जातोय का? काय तुमचा काय संशय आहे याच्याबद्दल? यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो आहे की मला संशय आला आहे आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे,
पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात, ज्यांनी गाड्या वापरल्या, यांच्यावर अजून का कारवाई केली नाही? जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो, तो काल परत आता 29 तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय. तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे. किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखविलं पाहिजे. मी आज जाणार आहे CID. वाल्मिक कराड उपचार वारंवार घेतोय, मग तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे. कारण हा तो सगळा उपचाराचा ड्रामा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही. तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे. आपण दुःखात आहेत, आपण मोर्चात आहेत, आपण रस्त्यावर आहेत, आपण न्याय मागतो, हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय. उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? उपचार आता घेतले जातात वारंवार. हां, तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं असं संपर्कात येणारे लोक, त्यांना देणारा कोणी एखादी सूचना, त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल, त्या हिशोबानं त्यांचं चालू आहे. PSI माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला. त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले, हे सगळ्यांना भेटू शकायलेत, पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही. समोर आलेले व्हिडिओ हे आहेत, तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे CCTV फुटेज हे ह्यांनी हस्तगत केले नाहीत, याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत हे यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात. मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले. कारण आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत सोशल मीडियात येतात, तुम्ही दाखवतात, तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे. आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे, पण आमचा जर विश्वासात घात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेल्या नाही. तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे? खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे. आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देतात तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आत्तापर्यंत ही गोष्ट किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे. म्हणजे तुमचा आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे. आणि माझा कालपासूनचा मी बोलतो आहे कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर 15-15 गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात, मिटिंग घेतात, सगळं ह्यांचं कटकारस्थान शिस्त आहे. एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज बोलतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता. मी हे स्पष्ट बोलतो. ओके चला, थँक्यू. साहजिकच आहे गोष्ट, कारण का आजपर्यंत त्यांनी काय विटनेस जमा केलेत, कुठले CCTV फुटेज हे काल आलेले आज तरी CID ऑफिसकडे आहेत का, हे पण एक महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्याकडे त्यांनी ते जमा केलेत का, त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित, याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत. वाल्मिक कराड हे जवळपास आपण जर बघितलं तर 31 तारखेपर्यंत फरार होते. मग ही फरार होण्यामध्ये कुणाचा नेमका हात असू शकतो का? तर ज्या पद्धतीने ताफा दिसतोय, गाड्या दिसत आहेत आणि पोलिसांचा वरती देखील संशय व्यक्त केला. याची सगळी जिम्मेदारी ह्या यंत्रणेनं घेतली पाहिजे. आज आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण अशोक काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत, त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही, त्यांनी CCTV फुटेज दिलेले आहेत, त्याची बातमी आलेली आहे. यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का? आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फोटोवर